या क्षणाची मोठी बातमी। बीडच्या हातोला गावात ओबीसी आंदोलकांनी पुढाऱ्यांसाठी गावबंदीचे बॅनर लावलेले आहेत। महाराष्ट्रातील पहिलं गाव जिथे ओबीसी आंदोलकांकडून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे। ओबीसी आरक्षणाचे संरक्षण होईपर्यंत आता ही गावबंदी असणार आहे। तर आपण पाहतोय ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, टायर जाळण्यात आले आणि आता थेट गावबंदीच करण्यात आलेली आहे। राजकीय पुढाऱ्यांना ही गावबंदी असणार आहे। भला मोठा बॅनर हा गावबंदीचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर राज्यातलं हे पहिलंच गाव आहे ज्या ठिकाणी आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय पुढाऱ्यांना ही गावबंदी करण्यात आलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। बीड मध्ये ही घटना घडलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, नेमकं काय म्हणणं आहे या आंदोलकांचं? गावबंदी झाली आहे, सविस्तर माहिती। पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये जसं लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केलं आहे, त्याच नंतर लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये आंदोलन सुरू आहे। तर महामार्ग अडवण्यात येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बीडच्या आष्टी तालुक्यातील हे जे हातोला गाव आहे, या हातोला गावामध्ये गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत, मात्र त्या ठिकाणी प्रशासन आणि अधिकारी कोणी गेलेले नाही। यामुळे या संतप्त आंदोलकांनी या ठिकाणी पुढाऱ्यांसाठी आता गावबंदीचे बॅनर झळकवले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्रातील हे पहिलंच गाव आहे ज्या गावामध्ये ओबीसींकडून आता पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे आणि तशा मजकुराचे बॅनर देखील त्यांनी गावखेड्यामध्ये लावले, त्याचबरोबर आष्टीमध्ये देखील लावले आहेत। जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण होत नाही तोपर्यंत एकाही पुढाऱ्यांना गावात येऊन द्यायचं नाही असा निर्धार जणू काही या ओबीसी आंदोलकांनी केलेला आहे। यामुळे एकूणच जर पाहिलं तर या वडीबुद्री येथील आंदोलनाची धग बीड जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये पोहोचते। नाळवंडी गावामध्ये देखील उपोषण सुरू आहे। निश्चितच धन्यवाद विनोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलक आता आक्रमक झाले। Google.